मामाच्या भक्तांना संदेश हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच आपल्याला कळेल. संत कृपा चॅनल शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो. जय बाळू मामा. जगातले सगळे रस्ते बंद झाले की माणूस एकच शब्द उच्चारतो, बाळू मामा. तसंच झालंय गणेश या सामान्य कामगारासोबत. घर, संसार, जबाबदाऱ्या आणि अचानक नोकरी गेली. 4 महिने झाले काम नाही, पैसे नाहीत आणि घरातली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती. एका दिवशी तो रात्री उशिरा बस स्टॉपवर बसला होता. डोळ्यात पाणी, मनात भीती आणि एकच विचार, माझं काय होणार? तेवढ्यात त्याच्या समोर एक पांढरी गाय येऊन थांबली. गाय शांतपणे त्याच्याकडे बघत उभी राहिली. गणेशने डोळे पुसले आणि तिच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं, या गायीच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळं आहे. गाय त्याच्याभोवती एक फेरी मारून पुढे चालत जाऊ लागली. गणेश नकळत तिच्या मागे गेला. गाय एका जुन्या बंद दुकानासमोर थांबली आणि अचानक त्या दुकानातल्या आत दिवा लागला. गणेश घाबरून म्हणाला, इथे तर कोणी नसतं. तेवढ्यात एक काकू बाहेर आली आणि म्हणाली, बाळा, तुला काम पाहिजे ना? माझं दुकान हाताळायला कोणी नाही, उद्यापासून ये. गणेश अवाक. कालपर्यंत 1 रुपयाचं काम नव्हतं. आज अचानक नोकरी, संधी, दिवा, गाय. काकू हसून एकच म्हणाल्या, अभि 10 मिनिट पूर्वी माझ्या स्वप्नात पांढरा दूत आला आणि म्हणाला, एक माणूस माझ्याकडे येतोय, त्याला आधार दे. गणेशचे डोळे पाणावले. त्याने गाय शोधली, पण गाय गायब. तो शांतपणे आकाशाकडे पाहत म्हणाला, मामा, तुम्ही आज मला अंधारातून बाहेर काढलत.